माणूस अकांताने अर्धमिल्या रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करीत होती. तिथे गर्दी जमा झाली. तेथील माणसे ब्रह्मध्वनीमध्ये प्रेक्षपण करण्यात मग्न होती. मदतीचा हात देणारा एकही माणसा लाल पुढे आला नाही आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी विषय मांडत आहे. गर्दीत माणसांच्या माणूस शोधतेने. खरे तर कोणत्या तरी कवीने म्हटले आहे, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझ्याच राहत नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. मित्रांनो, पशु प्राण्यांपेक्षा थोडा सतर्क मेंदू आणि 2 हातपाय लाभलेली जमात म्हणजे माणूस. त्याच्या हृदयात अखंड धरा वाहतो तो म्हणजे माणूस. पशु प्राण्यांहून वेगळी विचार करण्याची शक्ती ज्यात असते तो म्हणजे माणूस. माकडाची शेपटी गेली, तो 2 पायात उभा राहिला, तो चालू लागला, पळू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला, त्याची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला. त्याने समुद्र काबीज केला, त्याने नद्या काबीज केल्या आणि इथेच खरा घोळ झाला. जशी त्याने जमीन ताब्यात घेतली, त्याच्या मनातली हिरवाई कमी झाली. त्याने नद्या अडवल्या, मात्र मनातले प्रेमाचे झरे आटले. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर काय, माणूसच माणसापासून दूर गेला. जाती धर्माच्या या गर्दीत जो मी फक्त भारतीय आहे अशी जो ओळख करून देईना, तिथेच कापेल आम्हाला माणुसकी. जेव्हा एखादं झाड विनाकारण तोडताना त्या झाडाला स्वतःच्या लेकरासारखा कवटाळून उभा राहिला आणि जेव्हा प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज होईल, तिथेच कापेल आम्हाला माणुसकी. मग त्यानंतर पुन्हा कधीच या व्यासपीठावर हा विषय